हॉटेलमधलं जेवण म्हटलं, की त्यासोबत खाण्यासाठी रुमाली रोटी, नान, पराठा हे पदार्थ हमखास खाल्लेच जातात. पण ते घरी कसे बनवायचे? बरं रुमाली रोटी सहज बनवायलाही येते, पण रुमाली पराठा मऊ लुसलुशीत भरपूर लेयर्स असलेला हा रुमाली पराठा घरी अगदी काही मिनिटामध्ये तुम्ही बनवू शकता आणि खायला अप्रतिम लागतो. प्रत्येक वेळेस चपाती बनवून आणि खाऊन जर कंटाळा आला असेल, तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. मग चला बनवूया रुमाली पराठा. रुमाली पराठा बनवण्यासाठी 2 कप मैदा घेतला. मैदा चाळून घ्यायचा आहे. बरं जर तुम्हाला फक्त मैदा वापरायचा नसेल तर त्याऐवजी 1 कप मैदा, 1 कप गव्हाचं पीठही वापरू शकता. एवढ्या साहित्यामध्ये 4 ते 5 व्यक्तींसाठी हे पराठे तयार होतात. लगेचच दुसऱ्या पॅनमध्ये 1/2 कप पाणी घ्यायचं आहे. 2 कप मैदा घेतला यासाठी 1/2 कप पाणी पुरेसं आहे. त्यामध्ये पाव चमचा मीठ, 1 चमचा साखर घालायची, 2 चमचे यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि हे पाणी हलकंसं गरम करून घ्यायचं. तुम्हाला हवं तर साजूक तूपही यामध्ये वापरू शकता. आता पाणी हलकंसं गरम करून घेतलं, फार उकळवून घ्यायचं नाही. गरम असलेलं पाणी लगेचच मैद्यावर घालून घ्यायचं. 2 कप मैदा घेतला यासाठी 1/2 कप पाणी पुरेसं आहे. यापेक्षा कमी किंवा जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर पीठ फार कोरडं होईल किंवा फार सैलसर. आता पाणी गरम आहे त्यामुळे चमच्याने आधी ते मिक्स करून घ्या. सगळं पाणी एकसोबत घालून घेतलं म्हणजे पाण्याचा अंदाज येतो. त्यानंतर हाताला चटका सहन होईल इतपत हे कोमट झालं लगेचच हाताने कणिक भिजवून घ्यायची आहे. बऱ्यापैकी गरम असतानाच आपल्याला ही कणिक भिजवायची आहे. बरं यामध्ये फार जास्त पाणी घालायचं नाही. जे काही 1/2 कप पाणी आपण गरम करून घेतलं होतं, तेवढ्या पाण्यामध्ये ही कणिक व्यवस्थित भिजली जाते. पण जर वाटलं की फार कोरडं आहे, तरच 1 ते 2 चमचेच पाणी यामध्ये घाला. जास्तीचं पाणी घालाल तर कणिक फार सैल होईल आणि व्यवस्थित पराठा तयार होणार नाही. आता हे चांगलं मळून घेतलं आहे. सुरुवातीला जरी ते फार घट्टसर वाटत असेल, पण मुरल्यानंतर हे पीठ थोडं सैल होतं. सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा तेल किंवा साजूक तूप घालून पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं. पीठ मळताना मी वेगळं असं पाणी अजिबात वापरलेलं नाही. पीठ चांगलं मळून झालं की अर्धा तास झाकून ठेवायचं म्हणजे ते छान मुरलं जातं आणि पराठेही अगदी परफेक्ट तयार होतात. त्यामुळे हे पीठ मुरत ठेवणं गरजेचं आहे. अर्ध्या तासानंतर बघाल तर छान हे पीठ मुरलं गेलं आहे आणि सैलसर सुद्धा होतं. पुन्हा हाताला थोडंसं तेल लावायचं आणि 1 ते 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं. मस्त लवचिक असं हे पीठ तयार झालं. पराठा किती लहान-मोठा हवा त्यानुसार लाट्या बनवून घ्यायच्या. एवढ्या पिठामध्ये 8 पराठे तयार होतात. मी मध्यम आकाराच्याच ह्या लाट्या बनवून घेतल्या. आता बरं पराठा लाटताना थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थोडासा जाडसर हा पराठा लाटून घेतला. वाटीमध्ये 2 चमचे मैदा, 3 चमचे यामध्ये तेल घालायचं. तेलाऐवजी तुम्ही साजूक तूप वापरू शकता आणि मैदा वापरायचा नसेल तर कॉर्नफ्लोअर. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं घट्टसर वाटत असेल तर पुन्हा त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि हा साठा तयार झाला, जो आपण पराठ्यामध्ये वापरणार आहोत. तर आता अगदी पातळसर हा साठा तयार करून घेतला. साठा तयार झाला की लाटलेल्या पराठ्यावर अर्धा ते 1 चमचा साठा लावून घ्यायचा आहे. हाताने व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा. साठा लावल्यामुळेच पराठा आतमध्ये छान खुसखुशीत होतो. साठा लावून झाल्यानंतर लगेचच त्याच्या घड्या करून घ्यायच्या. व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवलं आहे त्याप्रमाणे ह्या घड्या करून घेतल्या म्हणजे पराठ्याला छान अशा लेयर्स येतात. म्हणूनच घड्या करून घ्यायच्या आहेत आणि यावर कोरडं पीठ अजिबात लावायचं नाही. लाटताना थोडंसं तेलच लावायचं. तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या पिठाच्या घड्या करून घेतल्या आणि बघाल तर एकसारख्या अशा या लाट्या तयार झाल्या आहेत. त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि लगेचच पराठा लाटायला घ्यायचा. घडीचा हा पराठा मस्त असा खुसखुशीत तयार होतो. लाटताना देखील फक्त तेल वापरायचं, कोरडं पीठ वापरायचं नाही. अगदी हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे. मी चौकोनी आकारामध्ये बनवला, तुम्हाला हवं असेल तर गोल आकारात सुद्धा बनवू शकता. थोडंसं तेल लावून नंतर पराठा लाटला की अगदी परफेक्ट लाटला जातो. चौकोनी आकारामध्ये हा पराठा लाटताना थोडासा मध्यम जाडसर ठेवायचा, खूप पातळ किंवा अगदी जाडसर ठेवायचा नाही. लाटलेला पराठा लगेचच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तव्याला हलकंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग दोन्हीही बाजूने छान सोनेरी खरपूस रंगावर पराठा भाजून घ्यायचा. पराठा भाजताना जरासुद्धा घाई गडबड करू नका, नाहीतर आतून कच्चा राहील.
गॅस मध्यम आचेवर ठेवून दोन्हीही बाजूने खरपूस होईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे. वरतून थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. आतपर्यंत छान खरपूस होईपर्यंत पराठा भाजायचा आहे. मस्त गरमागरम असा रुमाली पराठा खाण्यासाठी तयार. अशाच पद्धतीने सगळे पराठे बनवून घेतले. मस्त खुसखुशीत हे पराठे तयार होतात. थंड झाल्यानंतर सुद्धा हा पराठा तितकाच मऊ लुसलुशीत राहतो. आतपर्यंत भरपूर लेयर्स असलेला रुमाली रोटीपेक्षाही चविष्ट असा रुमाली पराठा. चपाती खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर कधीतरी वेगळा म्हणून हा पराठा जरूर ट्राय करा. भाजीसोबत किंवा नुसताच खाण्यासाठी सुद्धा अप्रतिम लागणारा असा रुमाली पराठा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.